मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कोणाची युती व्हावी किंवा नाही यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही, तर महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आहोत। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा। बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतोय। फडणवीसांची आदित्य आणि अमित ठाकरेंवरून टीका। मराठी सक्तीचीच पण हिंदी भाषेचाही अभिमान, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज वरळी डोममध्ये पाहणी करणार। बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि अनिल परब 5 जुलैच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेणार। वरळीत 5 तारखेच्या विजय मेळाव्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत या। राज उद्धव ठाकरेंचं संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला आवाहन। निवडणुकांमुळे प्रत्येक जण राजकीय अँगलने बघतो। ठाकरे बंधूंनी काय करायचं ते ठरवतील। ठाकरेंच्या एकत्रित मेळाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेसाठी होती। स्थानिक स्वराज्य निवडणुका प्रत्येक पक्षासाठी वेगळा विषय। संजय राऊतांकडून भूमिका स्पष्ट। पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नाने गाजला। लोणीकरांच्या वक्तव्यावरून आक्रमक नाना पटोलेंचा अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श। एका दिवसासाठी निलंबन। विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं अयोग्य, नाना पटोलेंनी माफी मागावी। पटोलेंच्या आक्रमकतेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा रवींद्र चव्हाणांच्या हाती। बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा। देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे सर्वच बडे नेते आणि मंत्री उपस्थित। मुंबईत भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन। सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेंचा आज भाजप प्रवेश। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। मानेंनी इंदापूर विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती। सुनील प्रभू यांच्या मध्यस्थीने संजय पवार यांची नाराजी दूर। उद्धव ठाकरे आणि संजय पवारांचा फोनवरून संवाद। आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार। माळशिरसमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण। सदाशिवनगर येथे पार पडला नयनरम्य सोहळा। पुण्याच्या बावधनमधून अटक केलेल्या हायटेक भोंदूबाबाला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। जप्त केलेल्या 2 मोबाईल आणि टॅबमधून आक्षेपार्ह डेटा मिळाल्याची सूत्रांची माहिती। राज्यातल्या अनेक भागात आज पावसाच्या सरी बरसणार। रायगड रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज अलर्ट, तर मुंबई ठाण्याला येलो अलर्ट। हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये 4 ठिकाणी ढगफुटी। एकाचा मृत्यू, 13हून अधिक लोक अडकल्याचं वृत्त। अनेक जण बेपत्ता, तर घरं आणि वाहनंही वाहून गेली। उत्तराखंडच्या पौडीत संपूर्ण डोंगर खचला। कोटद्वार, बद्रीनाथ आणि यमुनोत्री मार्ग बंद। महाराष्ट्रातील 200 पर्यटक अडकल्याची माहिती। उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा संवाद। उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात शक्य ती सारी मदत पोहोचवू, शिंदेंची ग्वाही। कर्नाटकमधील यादगीरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठं नुकसान। यादगीरमध्ये जिल्ह्यातील जालिबेंची गावातील घटना। 100 घरांमध्ये टीव्ही, पंखे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्या। पंतप्रधान मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यात आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन बेटांमधील देशांचा दौरा। ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेतही सहभागी होणार। दहशतवादाला पोषणारा पाकिस्तान आता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष। 193 पैकी 182 देशांचा पाठिंबा। पाकिस्तानची निवड केवळ जुलै महिन्यासाठी असणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेग्सेथसोबत संवाद। दहशतवादाविरोधातील लढण्यात अमेरिकेनं पाठिंबा दिल्याबद्दल मानले आभार। भारत अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक दृढ करण्यावर चर्चा। अमेरिकेत वन बिग ब्युटिफुल बिल मंजूर। आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी कायद्यात विशेष बदल। ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यामध्ये मतभेद झाल्यानंतरही या विधेयकाला मान्यता। भारत इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून। बर्मिंगहमच्या मैदानावर दुपारी 3:30 वाजता सामना रंगणार। इंग्लंडची मालिकेत 1-0 ने आघाडी। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।